राज्यासाठी पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे. 8 जुलैपर्यंत राज्यामधील काही भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती गंभीर. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासांनंतर वाहतुकीसाठी सुरू. दरड आणि मातीचा ढिगारा हटवला. कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांकडून आवाहन. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल जवळ रुळांवर पडलेली दरड हटवली. सगळ्यात पहिले एका ट्रॅकवरून रेल्वेची चाचणी होणार. त्यानंतर पुढील गाड्या 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता. तब्बल 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर. शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी. मुंबईमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रत्नागिरी, रायगडसह पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस. पुणे पानशेत मार्गावरील वरदाडे पूल पुरामध्ये गेला वाहून, तर बहुलीमधील पर्यायी रस्ता वाहून गेला. अनेक गावांचा संपर्क तुटला. कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून जोरदार पाऊस. जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी. पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली आहेत. अपुऱ्या पावसामुळे देशात खरीपाची पेरणी खोळंबली. खरीप पिकांच्या एकूण पेरणीमध्ये 21% मोठी घट, तर भात लागवडीमध्ये 13% घट. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या आळंदीमधून प्रस्थान. वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आळंदीमध्ये इंद्रायणीचं पाणी ओसरलं नाही, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलला जाणार. संस्थान कमिटीच्या बैठकीमध्ये पर्यायी महामार्गांचा विचार. अयोध्येमधील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी असेल. उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. मृत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू.